मित्रांनो, स्मार्ट जीनियस मॅथ चॅनल मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत। आपण पाहत आहोत PYQ TET। या ठिकाणी TET मध्ये आतापर्यंत विचारले गेले टॉपचे प्रश्न, संख्या प्रणालीवर त्या ठिकाणी असणारे प्रश्न जे आहेत ते कोणकोणते प्रश्न कशा पद्धतीने विचारलेले आहेत त्या प्रश्नांचा सराव या ठिकाणी आपण पाहत आहोत। पाहूयात या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये असणारा या ठिकाणी पहिला प्रश्न काय आहे। टीईटीची तुम्ही या ठिकाणी तयारी करत असाल, तुमची तयारी करण्यासाठी आता वेळ भरपूर कमी आहे मित्रांनो। 28 तारीख म्हणजे 28 जूनला या ठिकाणी तुमची परीक्षा होणार आहे। कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला मॅथ्सचं नियोजन करायचं आहे तर PYQ या ठिकाणी अवश्य पहा। PYQ चे सराव या ठिकाणी अवश्य करा, कारण PYQ जे असतात मागील परीक्षेमध्ये प्रीवियस इयर मध्ये विचारलेले जे क्वेश्चन आहे तर तेच क्वेश्चन परत परत रिपीट होतात, फक्त संख्या चेंज केलेल्या असतात मित्रांनो। म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला पाहूयात या ठिकाणी आजचा प्रश्न। दोन अंकी समसंख्या आणि विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती, हा प्रश्न विचारला गेलेला आहे। TET 2018च्या मॅथ विषयाच्या पेपर मध्ये विचारला गेलेला टॉपचा प्रश्न आहे। पर्याय दिलेले आहेत 45, 100, 50 आणि 55। मित्रांनो, शॉर्ट मध्ये कसं सोडवायचंय, या ठिकाणी नेमकं काय केलं पाहिजे हे या ठिकाणी जर समजलं तर आपल्याला पटकन उत्तर काढता येतं, कारण परीक्षेमध्ये अपूर्ण वेळ असतो आणि अपूर्ण वेळ आणि कमी वेळ असतो। कमी वेळेमध्ये आपल्याला फास्ट गणित सोडवायचं असतं, फास्ट उत्तरापर्यंत पोहोचायचं असतं। त्या ट्रिकच्या सहाय्याने आपण कसं सोडवायचं हे बघणार आहोत। पाहूयात या ठिकाणी काय विचारलंय। दोन अंकी समसंख्या, दोन अंकी समसंख्या आणि दोन अंकी विषम संख्या यांच्या बेरजेतील फरक किती। सर्वप्रथम आपल्याला बघावं लागेल की दोन अंकी समसंख्या किती आहेत आणि दोन अंकी विषम संख्या किती आहेत हे आपल्याला अगोदर डिटेक्ट होणं महत्वाचं आहे, कळणं गरजेचं आहे। मग या ठिकाणी दोन अंकी समसंख्या किती आहेत पहा मित्रांनो। या ठिकाणी दोन अंकी संख्या ची सुरुवात ही 10 पासून सुरुवात होते आणि दोन अंकी संख्येचा शेवट 99 पर्यंत असतो। लक्षात घ्या, 99 ही शेवटची दोन अंकी संख्या आणि 10 ही शेवटची सुरुवातीची दोन अंकी संख्या। आपल्याला सम आणि विषम संख्या 10 पासून तुम्ही 99 पर्यंत जा, याच्यामध्ये समसंख्या किती आहेत तर एकूण 45 समसंख्या आहेत। लक्षात घ्या, मी इथे लिहितोय समसंख्या। समसंख्या किती अंकी, दोन अंकी, बरोबर। एकूण 45 आहेत। किती आहेत, 45। आणि मित्रांनो विषम संख्या पण तितक्याच आहेत। विषम संख्या किती अंकी, दोन अंकी, दोन अंकी विषम संख्या पण किती आहेत, 45च आहेत। लक्षात ठेवा। आता मित्रांनो आपण मागील व्हिडिओमध्ये बघितलं होतं की समसंख्यांची बेरीज किंवा क्रमवार येणाऱ्या समसंख्यांची बेरीज कशा पद्धतीने काढली जाते त्याचं सूत्र मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये। मागच्या व्हिडिओमध्ये जो PYQ आपण सोडवला होता त्याच्यामध्ये सूत्र सांगितलं। सूत्र काय सांगितलेलं आहे, पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या गुणिले एकूण समसंख्या भागिले 2 हे सूत्र आहे। आणि हे सूत्र वापरायचं आहे विषम संख्येला पण। पहिली विषम संख्या अधिक शेवटची विषम संख्या गुणिले एकूण विषम संख्या भागिले 2 या सूत्राच्या आधारे या ठिकाणी आपल्याला बेरीज करायची आहे। ही बेरीज करून नंतर सोडवायचं आहे मित्रांनो। मग तुम्ही या ठिकाणी विचार कराल की आपल्याला 45 एकूण 45 समसंख्या मांडायच्या आहे ना। समसंख्या 10, 12, 14, 16, 18 अशा पद्धतीने 98 पर्यंत, म्हणजे 98 शेवटची समसंख्या आहे। एवढ्या संख्या मांडून त्यांची बेरीज करायची। परत 11 पासून सुरुवात होणाऱ्या दोन अंकी विषम संख्या 99 ला शेवट होतो तिथपर्यंतच्या सगळ्या विषम संख्या मांडायच्या, त्यांची बेरीज करायची। त्याला लागणारा वेळ, त्यातील फरक आहे ना, किती वेळ लागेल मित्रांनो, खूप वेळ लागणार आहे। शॉर्ट पद्धतीने चला, ट्रिकच्या सहाय्याने चला कमीत कमी वेळेमध्ये। तर काय करायचं आपल्याला बघा, या ठिकाणी समसंख्यांची बेरीज, समसंख्यांची शॉर्ट मध्ये बेरीज। कोणत्या समसंख्या, दोन अंकी समसंख्या उदाहरणात दिलेलं आहे। चला मग काय करणार आपण, पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या। दोन अंकी पहिली समसंख्या किती आहे सांगा, 10। 10 ही दोन अंकी समसंख्या आहे, मग या ठिकाणी दिलं 10। नंतर शेवटची समसंख्या सांगा, दोन अंकी शेवटची संख्या 99 आहे, पण सम आहे किती, नाही, तर कोणती आहे, विषम आहे। मग त्याच्या अलीकडची 98, 98 शेवटची समसंख्या आहे। या ठिकाणी यांची बेरीज भागिले 2, या ठिकाणी गुणिले किती येणार आहे, एकूण संख्या किती येत आपल्या सम 45। एवढं सोडवायचं आहे, बरोबर। डायरेक्ट उत्तर निघतं मित्रांनो। 98 आणि 10 किती झाले, 108 झाले, भागिले किती 2 गुणिले किती 45, बे 1 बे, बे 5 10, बे 4 8। आता 54 गुणिले 45, 54 गुणिले 45 चा गुणाकार आपण या ठिकाणी करूयात। 54 गुणिले किती 45, 45। चला गुणाकार करा, 5 चोक 20, हातच्याले 2, 5 5 25 आणि 2 किती झाले मित्रांनो 27। परत या ठिकाणी 4 चोक 16, हातचाला 1,
4 पंचे 20 आणि 21 झाले 21. करा बेरीज 0 6 7 आणि 6 13. हातचा आला 1 1 आणि 1 2 आणि 2 4. 2430. किती आलं? 2430. यांची बेरीज आली 2430. लक्षात आलं तुमच्या? गुणाकार केल्यानंतर बेरीज किती आली? 2430. आता ही झाली समसंख्यांची बेरीज. आता काढा विषम संख्यांची बेरीज. मग या ठिकाणी लिहितो मी विषम संख्यांची बेरीज. पण कोणत्या? 2 अंकीचं. विषम संख्यांची बेरीज. सूत्र तेच आहे मित्रांनो, सूत्रामध्ये बदल नाही. पहिली आता समसंख्या आपण घेतली, आता पहिली विषम संख्या घ्या. पहिली विषम संख्या 10च्या नंतरची किती आहे? 11 ही शेवटची आणि लहान 2 अंकी विषम संख्या आहे, अधिक शेवटची 2 अंकी विषम संख्या 99 येईल, भागिले 2 गुणिले एकूण विषम संख्या किती आहेत? 45 आहेत. आपण विषम संख्यांची बेरीज करत आहोत, सूत्र तेच आहे. चला मांडणी करा पुढे. आता 11 आणि 99 ची बेरीज किती आली सांगा? 110. किती आली? 110 आली. गुणिले किती? 45 भागिले किती? 2. बे 1 बे, बे 5 10, बे 5 10. आता इथं 55 गुणिले 45 उरलेले, यांचा गुणाकार करा. आपण इथं करू 55 गुणिले किती? 45. चला 5 5 25, हात झाले 2. 5 5 25 आणि 2 किती झाले मित्रांनो? 27. परत 4 ने 4 5 20, हात झाले 2. 4 5 20 आणि 2 किती झाले? 22. करा बेरीज. 5 ला 5, 7 7, 2 आणि 2 4 आणि 2 2. 2475. पहा या ठिकाणी 2475. आता मला सांगा, 2 अंकी एकूण समसंख्यांची बेरीज किती आली मित्रांनो? 2430. त्यानंतर 2 अंकी एकूण विषम संख्यांची बेरीज 2400 किती आली? 75. प्रश्न आता मूळ मुद्द्याकडे जाऊयात. यांच्या बेरजेतील फरक किती? फरक म्हणजे काय करावं लागेल? यांची वजाबाकी करावी लागेल. जी बेरीज मोठी आहे त्यातून लहान बेरीज वजा करा. 2475 मोठे आहेत, 2430 लहान आहेत. मग या ठिकाणी फरक काढू आपण. काय काढू? फरक. बरोबर किती येणार आहे सांगा? 2475 वजा 2400 किती? 30. यांची वजाबाकी करा. 5 ला 5. त्याच्यानंतर 3 किती? 7. 3 4 7. 4 4 गेले 0. 2 2 गेले 0. मित्रांनो फरक आलेला आहे 45. म्हणजेच पर्याय क्रमांक आपलं उत्तर किती येणार आहे? 1 हे उत्तर बरोबर येणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी टीईटी परीक्षेमध्ये तुम्हाला वेळ वाचवायचा आहे, फास्ट गणित करायचं आहे, ट्रिकच्या सहाय्याने करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही जर जुनी पद्धत वापरत असाल तर तुम्ही या ठिकाणी काय करणार? 2 अंकी सगळ्या समसंख्या लिहून काढणार, त्यांची बेरीज करणार. 2 अंकी सगळ्या विषम संख्या लिहून काढणार, त्यांची बेरीज करणार. त्यानंतर बेरीज करून नंतर काय करणार? तुम्ही त्यांच्यातला फरक काढणार. याला खूप वेळ जाणार आहे. तुम्ही या ट्रिकच्या सहाय्याने जर गेलात तर तुम्हाला शॉर्टमध्ये कमी वेळामध्ये या ठिकाणी उत्तर मिळणार आहे. चला पाहूत या ठिकाणी पुढचा प्रश्न. पहा मित्रांनो, पुढचा प्रश्न काय दिलेला आहे? 50 ते 100 दरम्यान असणाऱ्या एकूण मूळ संख्यांचा वर्ग किती? प्रश्न सोपा आहे आणि त्याला थोडं अवघड केलेलं आहे. मिश्र प्रश्न आहे. संख्या प्रणाली आणि घातांकावरचा आधारित हा मिश्र प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. पहा उत्तर त्यांनी अगदी सरळ सरळ दिलेलं नाही, उत्तर पण थोडं खोचक केलेलं आहे, थोडं अवघड केलेलं आहे. पण हरकत नाही मित्रांनो, या ठिकाणी आपण अगदी सोप्या पद्धतीने बघणार आहोत. पहा 50 ते 100 दरम्यान असणाऱ्या एकूण मूळ संख्यांचा वर्ग किती? म्हणजे अगोदर आपल्याला 50 पासून 100 पर्यंतच्या मूळ संख्या लिहाव्या लागतील. किती माहिती तुम्हाला? लिहून काढा माहित नसतील तर. पहिली संख्या या ठिकाणी किती येणार आहे? 53. त्यानंतरची संख्या सांगा 59. त्यानंतर येणार आहे 61. त्याच्यानंतर किती येणार आहे? 67. त्यानंतर किती येणार आहे मित्रांनो? 71. त्यानंतर किती येणार आहे? 73. त्यानंतर किती येणार आहे? 79. त्यानंतर किती येणार आहे सांगा? 79 नंतर 83. त्याच्यानंतर किती येणार आहे? 89. त्यानंतर किती येणार आहे? 97. पहा या ठिकाणी 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. एकूण संख्या किती आहेत मला सांगा? 10 आहेत. किती आहेत? 10. 50 पासनं ते 100 पर्यंत एकूण असणाऱ्या मूळ संख्यांची संख्या किती आली मित्रांनो? 10. त्यांनी काय विचारलंय? 50 ते 100 दरम्यान
असणाऱ्या एकूण मूळ संख्येच्या संख्यांचा वर्ग किती? आता असणाऱ्या एकूण मूळ संख्या इथं 10 आलेल्या आहेत आहे ना, तर त्या संख्यांच्या संख्याचा म्हणजे ह्या संख्याचा वर्ग विचारलाय, म्हणजे तुम्हाला कितीचा वर्ग विचारलाय? 10चा वर्ग विचारलाय, आणि 10चा वर्ग किती येतो मित्रांनो? 100. परंतु पर्यायात तुम्हाला 100 हे उत्तर दिलेलं नाही, म्हणजे पर्याय सुद्धा तुम्हाला सोडून पाहावे लागतील घातांकवरचे आधारित. या ठिकाणी पहा, पहिल्या पर्यायाचं आन्सर पहा किती येत आहे. इथं 10चा घातांक 0 आहे आणि 10चा घातांक 1 आहे. जेव्हा एखाद्या संख्येचा घातांक 0 येतो त्यावेळेस त्याची किंमत किती येते मित्रांनो? 1. मग 10ची किंमत किती झाली? 1. मग 10चा घातांक 1 म्हणजे 10. 10 1 10. पहिल्या पर्यायाचं उत्तर किती आलं? 10 आलं. पुढे चला, या ठिकाणी 10चा 5वा घात भागिले 10चा 3रा घात. पाया समान आहे, घातांकाची काय होते? वजाबाकी होते. पहा, पाया समान, या ठिकाणी क्रिया भागाकाराची, घातांकाची वजाबाकी. मग 10चा घातांक लिहित असताना बघा, 10चा घातांक इथं किती आहे? 5 भागिले 10चा घातांक 3. पाया समान असताना म्हणजे पाया 10 आहे, इथं पाया 10 आहे. भागाकाराची जेव्हा क्रिया असते त्यावेळेस या घातांकाची नेहमी वजाबाकी करावी लागते. मग याला आपण असं लिहू शकतो, 10चा घातांक 5 वजा 3, म्हणजे 10चा घातांक 5 मधून 3 गेले, खाली किती राहिले? 2. आणि 10चा घातांक 2 म्हणजे मित्रांनो किती येणार त्याचं उत्तर? 100 येणार. 10चा वर्ग किती येणार? 100. आलं लक्षामध्ये? पुढे इथं काय दिलं त्यांनी? आपण सगळे पर्याय समजून घेऊयात, तुम्हाला या ठिकाणी उपयोगी पडणार आहे. इथं पाया समान क्रिया कोणती मित्रांनो? गुणाकाराची. ज्यावेळेस पाया समान असतो, क्रिया गुणाकाराची असते, त्यावेळेस घातांकाची काय होते? बेरीज. म्हणजेच या ठिकाणी ह्याचं उत्तर आलं 100. आता इथं बघा, क्रिया गुणाकाराची आहे, मग 10चा घातांक 5 अधिक 3 किती झाले? 8. मग 10चा घातांक 8, त्याची किंमत 100 येते का? नाही. चला पुढे, या ठिकाणी 10चा घातांक 3, त्याचा घातांक 0 दिलाय. घातांकाचा नियम असा सांगतो, ज्यावेळेस घातांकाचा घातांक असेल त्यावेळेस घातांकाचा गुणाकार होतो, लक्षात घ्या. मग इथं 3 आणि इथं 0 आहे. 3 0 0 म्हणजे 10चा घातांक 0 आला. आणि जेव्हा एखाद्या संख्येचा घातांक 0 असतो मित्रांनो, त्यावेळेस त्याची किंमत किती असते? फिक्स असते, 1 असते. मग 10चा घातांक 0 बरोबर 1. म्हणजेच या ठिकाणी आपलं जे उत्तराचा पर्याय आहे तो आहे पर्याय क्रमांक 2. इथे तुमच्या लक्षामध्ये. तर मित्रांनो, अशा प्रकारचे टॉपचे प्रश्न तुम्हाला PYQ बघायचे आहेत. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, आणि मित्रांनो चॅनलवर अजूनही तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढील व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत PYQचे. तोपर्यंत भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, थँक्यू, धन्यवाद.